तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता काय बघणार आहे की दोन ट्रान्सफॉर्मर आहेत, आणखीन 262 वोल्ट AC या सप्लायला आपण DC मध्ये रूपांतरित करणार आहे। तर पहिल्यांदा प्रयोग करतो, आपल्याला माहिती नाही प्रॅक्टिकली होईल का नाही। त्याचं एम्पियर कमी करण्यासाठी म्हणजे जास्त जर काय कॅपॅसिटर वगैरे शॉर्ट झालं, फुटलं तर जास्त हार्मफुल न होण्यासाठी मी एम्पियर कमी करून घेतले। म्हणजे दोन ट्रान्सफॉर्मरला पहिल्यांदा स्टेप डाऊन केले 20 वोल्ट, परत त्याचा स्टेप अप केले आणि मग आपण वापरल्यामुळं आपला एम्पियर आहे ते कमी झाले। वोल्टेज 262 AC आहे। तर मल्टीमीटरला मी पहिल्यांदा ऑन करून घेतो। आपला एक छोटा रेक्टिफायर ब्रिज आहे, तर तो 1000 वोल्ट DC हँडल करू शकतो आणि एम्पियर 5 एम्पियरपर्यंत। तर स्टेप अप केल्यामुळे 5 एम्पियर तर भेटणार नाही, पण वोल्ट DC मध्ये ते आपल्याला भरपूर भेटतील आणि आपल्याला समजून जाईल की 262 वोल्ट AC चं रूपांतर DC मध्ये केल्यानंतर जो इन्क्रीज अमाऊंट म्हणजे छोटीशी व्हॅल्यू जी वाढत्या तर ती किती वाढेल। म्हणजे जसं की जर 20 वोल्टला जर आपण DC मध्ये रूपांतर केलं ACला, तर 20चं 24 वोल्टपर्यंत जाते आणि जर 12चं DC मध्ये रूपांतर केलं ACचं तर DC पर्यंत 13 ते 14, काही केसेसमध्ये 15 वोल्ट DC पर्यंत सुद्धा जाऊ शकतं आणि जर लोड दिला की मग हाय त्या व्हॅल्यूवर रिटर्न कवर येते। तर मी छोटा रेक्टिफायर ब्रिज आहे। प्रॉब्लेम फक्त इथे एकच आहे की वोल्टेज 262 वोल्टचं DC करणार आहे। रेक्टिफायर ब्रिजची कॅपॅसिटी ठीक आहे, पण त्याला जो कॅपॅसिटर जो जोडला आहे त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू 25 वोल्ट आहे। तर आपण चेक करूया की जर जास्त वोल्टेज एम्पियर झाला तर कॅपॅसिटर फुटू शकतो आहे आणि जर वोल्टेज तयार नाही झालं तर फुटणार नाही। पण आपण सर्व काळजी घेऊ आणि मी मल्टीमीटर ऑन करतो DC मोडमध्ये। Already on. Resistance measurement. 1 point. DC 0.406 volt. तर DC वोल्टमध्ये आपण सेट केले। DC 0.40. तर आपण कनेक्शन सर्व करून घेतले। आणखीन मल्टीमीटरला मी पॉवर ऑन करतो। रेक्टिफायर ब्रिजमधून कॅपॅसिटर काढून ठेवले, कारण की 25ला जर Already on. Auto mode. DC voltage. DC वोल्टेजवरती आपण सेट केले। आता आपण पॉवर देऊया त्याला। DC 0.004 volt. DC 0.018 volt. DC 0.003 volt. DC 0.8 volt. DC 414.7 volt. मल्टीमीटरच्या वायर बहुतेक 230.8 volt. DC 231.5 volt. DC 231.3 volt. 230 म्हणजे 230 पर्यंत DC मध्ये आपल्याला आउटपुट बघायला मिळतोय। DC 230.6 volt. तर जास्त टाइम चालू ठेवू शकत नाही, ट्रान्सफॉर्मरमधून आवाज यायला चालू झाला आहे। मी बंद करतो। DC 0.009. तर बघितलं आपण की ACचा DC स्टेप अप आपण करून ACला परतनं
डी सीमध्ये 0.0008 volt. DC 0.040 volt. DC 0.004 volt. DC minus 0.004 volt. DC minus 0.0. हॅलो लुसी, Hello. ऑटो मोड. Auto mode. तर आपण ए सीचं आपण डी सीमध्ये रूपांतर केलं आणि डी सी आउटपुट आपल्याला जवळपास 230-31 वोल्ट डी सीमध्ये आपल्याला मिळाला. ठीक आहे.